बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते। आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी देतात। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर। पुणे या विद्येच्या माहेरघरात
फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारं व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधव. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला. घरच्या आर्थिक संकटांवर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधीही कमी होऊ दिली नाही. पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणूनही त्यांनी 5 वर्ष काम केले. अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला. अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जाधवर ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ, सायबर लॉ, एमकॉम, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या त्यांनी कमी वयातच संपादन केल्या. 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 80 शाखांपर्यंत पोहोचलाय. त्यापैकी 40 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्नभूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 40 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम व्यवसाय, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ते आवर्जून सांगतात. अशा या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाच्या कार्याला मानाचा त्यांचं यशाचं शिखर हे असंच विस्तारत जावं आणि समाजाशी त्यांचं नातं असंच वृद्धिंगत हो यासाठी त्यांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षायचा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्मृतीला अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावनस्मृतीला मी अभिवादन करतो. मी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं 4th डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातील लोकांना, आदिवासी लोकांना जे ब्रीद दिलं तेच ब्रीद नव्यानं विद्यार्थ्यांना, या देशातील युवकांना आणि परत एकदा सर्व जनतेपर्यंत हे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोहोचलं पाहिजे म्हणून हा एक आगळा वेगळा उपक्रम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेत आहोत. मला सांगताना आनंद वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जी व्याख्यानमाला आपण सुरू केली ती ह्या व्याख्यानमालेला आपल्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शैक्षणिक शाखा, त्याचबरोबर लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब पुणे पर्ल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत आहे. हा कार्यक्रम घेत असताना याचं अजून एक आगळं वेगळं महत्त्व आहे. जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची जी थीम आपण दिलेली आहे पत्रिकेमध्ये ती अशी आहे, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. भारतीय लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी 50,000 पेक्षा जास्त युवकांचं ही एक क्लासरूम आहे असं आपण त्याला त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम घेत असताना या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण या कार्यक्रमाचं हे 4थं वर्ष जरी असलं तरी मागील 3 वर्षामध्ये, वर्ष पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे 4थं वर्ष, मागच्या 3 वर्षामध्ये जवळपास 30 विषय, 30 वक्ते, 30 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावरती, त्यांच्या धोरणांवरती, त्यांच्या विविध पैलूंवरती, त्यांच्या विविध विचारांवरती त्या ठिकाणी विचारमंथन झालं. आणि याही वर्षी 4थ्या वर्षी अजून 10 वक्ते, 10 नवीन विषय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परत एकदा अभ्यासाला 10 वक्ते आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की किती हे विशाल व्यक्तिमत्व आहे की जवळपास ते मागचे झालेले 30 दिवस, हे आता होणारे 10 दिवस म्हणजे 40 दिवस, 40 विषय, 40 वक्ते, तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र अजून देखील संपलेलं नाही. किती 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 हे विशाल व्यक्तिमत्व आहे याचा विचार आज आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून त्यांचे विचार हे समाजातील गोर गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. एवढंच नाही तर ते सर्व घटकांमध्ये पोहोचलं पाहिजे. सर्व घटक ज्या वेळेसला मी म्हणतो त्यावेळेसला शिक्षक, इंजिनियर्स, डॉक्टर, लॉयर्स, बिझनेस कम्युनिटी ह्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्माची लोक याच्यामध्ये आलीच पाहिजेत. याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण माझं वैयक्तिक एक मत आहे आणि ते मत असं आहे की आपल्या देशातली जी थोर महापुरुष होऊन गेलेली आहेत यांना आपण जातीच्या बेड्यांमध्ये बांधलेलं आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. आज जर आपण बाबासाहेबांचा विचार केला तर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, लहुजी वस्ताद एका समाजाचे, वासुदेव बळवंत फडके एका समाजाचे, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले अजून एका समाजाचे, असं समाजांमध्ये आपण या सगळ्या लोकांना जे वाटून टाकलेलं आहे याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचं नुकसान आणि त्यांनी जे विचार आपल्याला दिले या विचारांची कुठंतरी मोठ्या प्रमाणावरती पायमल्ली आपल्या सगळ्या लोकांकडनं होतीये हे मानणारा मी एक युवक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सगळ्यांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी जेवढे काही पॉलिटिकल पार्टीज आज आहेत ज्यांचं 2024ला इलेक्शन आहे लोकसभेचं, 2024ला दिवाळीमध्ये आपले विधानसभेचे इलेक्शन्स आहेत, यात जर दोन्हीमध्ये पाहिलं तर हे लोकांनी मॅनिफेस्टोज काढायला सुरुवात केलेली. या मॅनिफेस्टोचा जर आपण विचार केला किंवा ज्यांना मॅनिफेस्टोला आपण त्या ठिकाणी जर म्हणलं की तर त्यांचं काय ते काम करून दाखवणार आहे त्या 5 वर्षामध्ये, कोणाला कशा पद्धतीचे न्याय देणार आहे, कोणाला कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी ही जी लोक त्या ठिकाणी मॅनिफेस्टोमध्ये देतात, मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या गोष्टींचा विचार 75-80 वर्षापूर्वी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना आणि ज्या वेळेसला संविधान लागू झालं त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतो. आज जर आपण विचार केला तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, नवीन युवकांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी पुढे आणलं पाहिजे, हे सगळे विचार आत्ताचं सरकार आत्ता कुठंतरी करतंय किंवा त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पाठबळ देत आहे. परंतु ज्या लोकांना न्याय हक्क नव्हते, ज्या लोकांना शिवताशिवत त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होती, ज्या लोकांना पाण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हते, ज्या लोकांना मंदिरामध्ये जाण्याचे अधिकार नव्हते, ज्या लोकांना फार मोठ्या प्रमाणावरती ह्युमन राईटची पायमल्ली ज्या लोकांची फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेली होती, या सगळ्या लोकांना आपापल्या पायावरती ही लोक उभा झाली पाहिजेत. आणि एवढंच नाही तर ही पायावरती उभी होऊन मोठी बिझनेसमन झाली पाहिजे, यांच्याकडे देखील पैसा आला पाहिजे, यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीची व्यवस्था ही संविधानामध्येच अत्यंत मोठ्या प्रमाणावरती
कायद्याच्या माध्यमातून करून देण्याचं काम हे त्यावेळेसला या आपल्या महान थोर पुरुषानं त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून ही जी दूरदृष्टी आहे, या दूरदृष्टीला त्या ठिकाणी आज मला सलाम करावासा वाटतो. आज या ठिकाणी मी आपल्याशी बोलतोय, अनेक लोक विचार मांडतायत. या कार्यक्रमाच्या खाली सुद्धा जे कमेंट्स येणार त्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकतात. हे कुणामुळे आहे? मला आज पाहिजे त्या देवाची मी पूजा करू शकतोय, मला पाहिजे ते लिहू शकतोय, पाहिजे ते बोलू शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतोय. हे कुणामुळे आहे? तर ते एकमेव माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय संविधान. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आज विसर आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसतो. आजचे जे युवक आहेत, म्हणजे एका शास्त्रज्ञाला विचारलं, एका इतिहासकाराला विचारलं की तुमच्या देशामध्ये तुम्हाला काय वाटतं भारत देशाबद्दल, कशा पद्धतीनं आहे, ह्याची प्रगती कशा पद्धतीनं होईल. त्यावेळेसला त्यांनी सांगितलं की तुमच्या देशाच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे मला सांगा, मी त्या देशाचा इतिहास काय होता, त्या देशाचं भविष्य काय हे मी तुम्हाला सांगतो. आज आमच्या युवकांच्या तोंडातलं जर गाणं आपण पाहिलं तर सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है, देखना है दम कितना बाजू है कातिलों में है, असे म्हणणारे भगत सिंग. जब से हमें पता चला है कि हम मरने वाले हैं तब से हम हमारे सिरों पे कफरमान कातिलों को ढूंढ चले हैं, असे म्हणणारे चंद्रशेखर आझाद. असे युवक आणि अशी गाणी आमच्या युवकांच्या तोंडामध्ये होती. आज आमच्या युवकांच्या तोंडामध्ये कोणतं गाणं आहे? मैं तो सुपरमॅन सलमान का फॅन. आणि म्हणून आजचे जे युवक आहेत, या युवकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, महात्मा गांधी, त्याच्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, छत्रपती संभाजी महाराज, झाशीच्या राणी, या थोर पुरुषांचा अभ्यासच आमच्या युवकांना त्या ठिकाणी नाहीये. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की युवकांना दोष देणं ह्या त्या ठिकाणी आता बंद केलं पाहिजे. आणि म्हणून एक शिक्षण संस्था चालक म्हणून ज्या वेळेसला आज जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यावेळेसला माझं मत असं आहे की या युवकांना कोणताही दोष न देता, कारण आज आमची शिक्षण पद्धती जर बघितली तर जी इंग्रजांनी बनवलेली होती ती जशीच्या तशी शिक्षण पद्धती आज देखील आम्ही त्या ठिकाणी अंमलामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यावरतीच आमचं कामकाज मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आज आमच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा विचार केला तर 4थी 5वीच्या पुढे शिवाजी महाराज नाही, संभाजी महाराज नाही, स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, वासुदेव बळवंत फडके नाही, स्वामी विवेकानंद नाही, झाशीच्या राणी नाही, जिजामातांचा इतिहास नाही, या कोण्याही मोठ्या लोकांचा, महाराणा प्रतापांचा इतिहास नाही, ह्या कोणत्याही मोठ्या लोकांचा इतिहास नाही. मग ह्या लोकांनी, आमच्या युवकांनी ह्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची कशी? आणि नुसतीच ह्यांची नावं घ्यायची आणि युवकांना शिव्या घालत बसायचं की हे युवक या सगळ्या लोकांचा विचार करत नाही, त्यांचे विचार त्या ठिकाणी सांगितले जात नाही. आणि म्हणून याचे दोन परिणाम झाले. आज युवकांना शिव्या घातल्या जातात या सगळ्या लोकांच्या नावानं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जर विचारच समजले नाही तर त्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायचा कसा आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कशा करायच्या. आज शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, आज ह्या त्यांच्या जयंतीला आजचे युवक हे दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी गाडींचे हॉर्न वाजवत डीजेचा मोठमोठा आवाज करून त्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती अराजकतेकडं हे जयंती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नेण्याचं काम केलेलं आहे. डीजे वाजवला नाही पाहिजे असं माझं म्हणणं नाही. त्यांची जयंती पुण्यतिथी जेवढा जोश अंगामध्ये असेल तितक्या जोशाने ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या पाहिजेत. परंतु ज्या लोकांनी व्यसनापासून लांब राहा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी महिलांचा सन्मान करा म्हणून सांगितलं, ज्या लोकांनी राष्ट्रप्रथम म्हणून सांगितलं, याचा विचार आज आपण करतोय का त्यांच्या जयंतीच्या दिवशी? याचा विचार आज आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपणही त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आज बाबासाहेबांचा जर संघर्ष आपण पाहिला, या लोकांना नीट शाळेमध्ये बसता आलं नाही, या लोकांना खायला चांगलं अन्न मिळालं नाही, या लोकांना प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही. प्रत्येक ठिकाणी हुडतूड करून जात दाखवून सगळ्यात खालच्या थराला ते कसे आहेत याची जाणीव करून देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं. तरी सुद्धा ती लोक मनानं हारली नाहीत. त्यांनी स्वतःचा फक्त विचार केला नाही, तर त्यांनी या हजारो शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी घालवलं आणि लाखो करोडो लोकांचा उद्धार त्या ठिकाणी करून दिला. ही प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनं घ्यावी लागेल. आणि एवढंच नाही तरी शिक्षण थांबवलं नाही, कोणत्याही वाईट मार्ग त्या ठिकाणी अवलंबला नाही. अत्यंत स्वच्छ सुंदर चरित्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे विचार सगळ्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, हे विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा विचार आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे. आज जर आपला विचार झाला, आज आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार करा, भारत देशाचा विचार करा, तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकते,
ती म्हणजे की आज आपला देश हा परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती जातोय का काय, याची भीती मला माझ्यासारख्या युवकाला त्या ठिकाणी वाटू लागलेली. ज्यावेळेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की या देशाची फाळणी एकदा धर्माच्या याच्यावरती झालेली आहे, नंतर ही फाळणी परत एकदा जातीवरती त्या ठिकाणी देशाची फाळणी होऊ शकते. आज प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी मागणी, आज मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, अजून इतर अनेक समाज आहेत जे की त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतायत. आणि या सगळ्या आरक्षणाची मागणी करत असताना कुठंतरी देश हा आपला मागं सुटत चाललेला आहे, याचा देखील विचार आपल्याला गांभीर्याने या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी लोक आहेत, ह्या सगळ्याच लोकांना आरक्षणाची गरज आहे असं नाहीये. आणि त्याच्यामुळं आर्थिक मूल्य लक्षामध्ये घेतात, ज्याची जशी आर्थिक परिस्थिती त्याला त्या पद्धतीचं आरक्षण, हा विचार देखील आज आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. कारण हा जर विचार आपण नाही केला तर येणाऱ्या कालावधीमध्ये हा देश परत एकदा फाळणीच्या उंबरठ्यावरती उभा राहील, नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती अराजकता आपल्या देशामध्ये माजू शकते. हा विचार आज आपल्याला या ठिकाणी करणं, या आंबेडकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं करणं आज आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज ही व्याख्यानमाला घेत असताना कोरोनामध्ये ही व्याख्यानमाला चालू झाली. 2021-22 साली कुणालाही त्या ठिकाणी कोणतीही जयंती, पुण्यतिथी, सण वार कोणत्याही गोष्टी साजऱ्या करता येत नव्हत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळाच उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणली की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी ही समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या लोकांपर्यंत एखादा कार्यक्रम पोहोचला पाहिजे, नुसतं नाच गाणं न करता एक विचारात्मक काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला साजेस असा असेल, त्यांना आवडणारी गोष्ट आपण केली पाहिजे. म्हणून ही आपण व्याख्यानमाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चालू केली. 2021, 22, 23 साली आपण ही ऑनलाईन घेतली आणि याही वर्षी आपण ही व्याख्यानमाला ऑनलाईन आपण त्या ठिकाणी घेतोय. हा कार्यक्रम घेत असताना हा कोणत्याही आपण झूम ॲपवरनं घेत नाहीये, MS टीमवरनं घेत नाहीये किंवा गुगल मीटवरनं घेत नाही. हा जाणीवपूर्वक यूट्यूबवरती हा कार्यक्रम आपण घेतोय की जेणेकरून जोपर्यंत इंटरनेट आहे, जोपर्यंत यूट्यूब आहे, चिरकाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध विषयांवरचे मार्गदर्शन हे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले पाहिजेत. म्हणून याचं नियोजन आणि आयोजन संस्थेच्या वतीनं अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 14 एप्रिल 2024 ते 23 एप्रिल 2024 जवळपास 10 दिवस हा कार्यक्रम त्याच्यामध्ये चालणार आहे. आणि ज्याच्यामध्ये अत्यंत विविध मान्यवर हे त्यांचे मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना करतील. आज या वर्षी जर आपण विचार केला तर 4थ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेमध्ये अनेक वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. भारतीय संविधान व सत्याग्रह, राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान सभेतील समारोपाचे भाषण, भारतीय संविधान व आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार विषयीचे धोरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काय दिले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वादी चळवळीत महिलांचे योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शैक्षणिक धोरण, अशा विविध गोष्टींवरती त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे किती विशाल व्यक्तिमत्व आहे बघा. सत्याग्रह आहे, महिलांचं धोरण आहे, संविधान आहे, कामगारांचं धोरण आहे, त्यांचं वैयक्तिक चरित्र आहे, शैक्षणिक धोरण आहे. वेगवेगळ्या विषयांवरती याही वर्षी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊन चांगले मान्यवर या कार्यक्रमाला आले पाहिजेत, हा प्रयत्न आपला त्या ठिकाणी असतं. डॉक्टर जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागील 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान या सगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घेत असतो. ही विद्यार्थ्यांसाठी मेजवानी, कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि कोणत्या दर्जाचे विचार आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे असतील तर हे या संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही सगळी लोक त्या ठिकाणी घेऊ शकतात. आणि म्हणून एक त्याचाच भाग म्हणून मागच्या 7 वर्षापूर्वी सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे, व्हाईट कॉलर लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत,
डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, लॉयर असतील, टीचर असतील, ह्या सगळी लोक, फार्मासिस्ट असतील, ही सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजे. ज्या वेळेसला त्यांचे नवीन विचार राजकारणाला मिळतील त्यावेळेसला नक्कीच हा देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विचार आपण त्या ठिकाणी घेऊन की म्हणजे गरीबाच्याच पोटातून गरीब जन्माला यावा का, राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का, राजाच्याच पोटातून राजा जन्माला यावा का, तर वाड्या वस्तीत तांड्यांवरच्या मुलांना देखील त्या ठिकाणी सरकारमध्ये वेगळं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी युवा संसदेची प्लॅटफॉर्म आपण त्या ठिकाणी तयार केली की ज्याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक मान्यवर, मंत्री, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे अत्यंत महत्त्वाचे मान्यवर या सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलवलं. आणि त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक पुढचा भाग म्हणून 4थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचा हा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय की ज्याच्यामध्ये लोकतंत्र बळकट कसा आपल्याला करता येईल, या देशाच्या विषयी या सगळ्या लोकांना एक आस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची तयार होईल याचा विचार अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो केलेला आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्या विचारानं ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे ते अत्यंत स्पष्ट आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज देखील अनेक अशी लोक आहेत ज्यांच्यापर्यंत शिक्षण हे घेण्याची त्यांची ऐपत अत्यंत चांगल्या पद्धतीची नाहीये किंवा त्या लोकांना मार्गदर्शन करणारे लोक अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कमी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडनं काहीतरी चांगली प्रेरणा घेतली पाहिजे आणि आयुष्यात कसं पुढे जाता येईल याचा प्रयत्न या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीच्या ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन आणि नियोजन हे आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज माझी एकच विनंती या ठिकाणी राहणार आहे की आपण सर्वांनी जेवढी काही या ठिकाणी भाषणं होतील, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व्याख्यानमालेमधली देखील भाषण आपण ऐका, 4थ्यामधली तर आपण ऐकालच, परंतु 4हीचा अभ्यास अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. आणि रोजच्या रोज जेवढे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड होणार आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या लोकांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. आणि नुसतंच हा कार्यक्रम आपण कोणते क्लासरूममध्ये घेत नाही, हॉलमध्ये घेत नाही, 1000-2000 पोरांसमोर घेत नाही, तर हे लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. भारताच्या बाहेर सुद्धा जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे विचार पोहोचले पाहिजेत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हा प्रयत्न आमचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आहे आणि नक्कीच या प्रयत्नांना त्याच्यामध्ये यश येईल. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न हा आमचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांनी त्यांच्याकडनं काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्यात आणि आपल्या आयुष्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये त्या अंमलामध्ये आणाव्यात आणि आपलं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीचं घडवून घ्यावं, हीच आशा आणि अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी जुडलात. मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला पुनश्च एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाराष्ट्राच्या लोकचळवळीत एक काळ गाजवणारी आणि आजही सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारी संघटना म्हणजे युवक क्रांती दल. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तर्षी एक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर स्थानी असणारे कुशल संघटक व नेते आहेत. समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष हेच युवक क्रांती दलाचे आणि पर्यायाने कुमार सप्तर्षी यांच्या जीवनाचे ध्येय राहिले आहे. वर्ग, जात आणि शोषणमुक्त समाजासाठी त्यांनी आजपर्यंत विविध आंदोलने, व्याख्याने, सभा, वृत्तपत्रातील लेखन यांच्या माध्यमातून आपली भूमिका ठामपणे समाजासमोर मांडली. आपल्या ध्येयाविषयी असलेली स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि निडरता यामुळे समाजातून विशेषतः युवा वर्गातून त्यांना सक्रिय पाठिंबा मिळत गेला. त्यामुळेच त्यांनी शैक्षणिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. कुमार सप्तर्षी यांनी आपल्या चळवळीच्या माध्यमातून नवे युवा नेतृत्वही घडवले. त्यामुळेच आज अनेक युवा विविध पातळींवर संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. हेच त्यांच्या कार्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यांनी गेली जवळपास 10 दशके प्रत्येक नव्या पिढीमध्ये सत्याग्रही क्रांतीची ज्योत तेवत ठेवली आहे. सप्तर्षी यांच्या विचारांवर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांच्या विचारांचा प्रभाव आहे.
समाज परिवर्तन हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव ध्येय आणि त्यासाठी सातत्याने कार्य करीत राहणारे असामान्य व्यक्तित्व असणाऱ्या कुमार सप्तर्षी यांचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील कार्यासाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम, जय बल्ला आणि काय काय. मित्रांनो, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं असलेली एक परिसंवादात्मक व्याख्यानमाला आहे. हिचं महत्त्व आहे कारण बाबासाहेबांना समजून घेणं आजच्या काळात फारच महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार मुलगा होता आणि त्यांचे जे गुरुजी होते त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं की हा हुशार मुलगा तर याला कधी याने पुस्तक मागितलं तर तू नाही म्हणू नकोस. तर त्यांचे वडील जे होते ते इतके ते सल्ला त्यांनी लक्षात ठेवला की पुढे बाबासाहेबांनी सांगितलं की ते पुस्तक आणून द्यायचे आणि कधीकधी उसनवाऱ्या करायचे. एक महिन्याभर त्यांची पेन्शन यायच्या आत मागितलेलं असेल तर पेन्शनवरती थोडंसं कर्ज काढायचे. त्याला पुस्तके फार महाग नव्हती, 4-5 रुपयापर्यंत मिळायची, पण पेन्शनही तेवढीच कमी होती. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा त्यांच्या जीवनामध्ये वडिलांचं ऋण आहे. आणि माझं आज इतक्या वर्षाच्या अनुभवांती असं मत आहे की असं गाव नाही जे महत्त्वाची गावं आहेत महाराष्ट्रात किंवा देशात की जिथे गावगाडा आहे तिथे तिथे राजवाडा आहे. म्हणजे बाबासाहेब ज्या समाजात जन्माला आले, आता तो बौद्ध समाज आहे पण पूर्वीचा तो जातीवाचक महार समाज होता, तर त्यांची वस्ती आहेच. म्हणजे असं गावगाड्याचं गाव तुम्हाला सापडणार नाही की जिथं वस्ती नाही. मग तिथं बाबासाहेबांसारखे बाकी विचारून तर का तयार झाले नाहीत असा प्रश्न पडतो अभ्यासकांना. तर त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेबांचे वडील हे महार रेजिमेंटमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या नोकरीत होते आणि छावणीत राहायचे. त्यामुळे त्यांना गावगाड्याचा तसा अनुभव नाही आला आणि त्या ब्रिटिशांच्या छावणीत त्यांच्या आत्मसन्मानाला कुठे धक्का लागला नाही. त्याप्रमाणे म्हणून त्यांचं शिक्षण चांगलं झालं. दुसरा एक भाग आहे की त्यांचे वडील नॉर्मली त्यावेळेला सगळेजण देवदेवतांमध्ये अडकलेले लोक होते, तर इतरांवर जसं मरियाई, म्हसोबा किंवा असे काही तरी हे होतात आणि गावामध्ये मेलेले जनावरांचं मांस खाणं वगैरे असे प्रकार, तर ह्या प्रकारापासून हे कुटुंब बाजूला होतं. आणि वडील वैचारिकदृष्ट्या म्हटलं तर कबीरपंथी होते. तर कबीर हा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतामध्ये गेले 3-4 हजार वर्ष 2 विचारसरणींचा टकराव चालू आहे. एक आहे वैदिक परंपरा आणि जे आधीचे लोक बोलले ते नाकारायचं नाही, त्याला अनुसरून पुढं काही जादा बोलायचं असेल, पण मागच्या विरुद्ध बंड करायचं नाही किंवा त्याची चिकित्सा करायची नाही. परंपरागत ज्ञान आहे ते तसंच मानायचं. आणि दुसरी आहे श्रमण परंपरा. त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध येतात, त्याच्यामध्ये कबीर येतात, चारवाक येतो. हे प्रश्न विचार आणि याने स्वर्ग नरक देवाचं अस्तित्व वगैरे गोष्टी नाकारलेल्या आहेत आणि माणुसकीला जास्त महत्त्व दिले. आणि या वैदिक आणि श्रमण परंपरा या 2 परंपरांचं सतत टकराव होत आलेला आहे. तो थेट येऊन भेटतो महात्मा गांधींपर्यंत. महात्मा गांधीने आपल्याला श्रमण परंपरेचंच मानायला पाहिजे आणि हे लोक फिरून आपले विचार मांडायचे. तर त्या कबीराचे विचार म्हणजे श्रमण परंपरेचे विचारांची बाबासाहेबांना पूर्ण ओळख झाली. पुढे 2 हे जे मराठी राजे होते, सयाजीराव गायकवाड आणि राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे आणि हे बडोद्याचे, हे भाग्य आहे की त्यांनी अशा लोकांना शिक्षणाला मदत केली. नाही तर त्यावेळेला कोण शिक्षणाला मदत करणार.
पण याने स्कॉलरशिप देऊन परदेशात पाठवलं सयाजीरावांनी, आणि बाबासाहेबांनी परत ते जे कर्ज आहे ते त्या बडोदा संस्थानात नोकरी करून फेडायचं, म्हणजे नोकरी आधीच निश्चित आहे असं ठरलेलं होतं. आणि मग बाबासाहेब हे बुद्धिमंत असल्याने त्यांनी आपला PhD पहिली केली ती जात ह्या विषयावर भारतात. बाहेरच्या लोकांना जात आपली कळतच नाही, फार गुंतागुंतीचा विषय आहे. आणि त्याच्यावर त्यांचा पहिला निबंध आला PhDचा. आणि त्यांचे जे गाईड होते ते जगप्रसिद्ध फिलॉसॉफर होते, त्यांच्यामुळे त्यांना आणखीन प्रोत्साहित झालं. आणि PhD झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला आणि फक्त बॅरिस्टरची पदवी घ्यायची राहिलेली असताना ते परत भारतात आले. आणि बडोद्याला जेव्हा त्यांना नोकरी करून ते कर्ज फेडायचं होतं म्हणून नोकरी मिळाली, ती कंपल्सरीच होती, पण त्यांना राहायला जागा नाही मिळाली. कारण तिथे तेव्हा त्यांना पहिल्यांदा जातीचे जे चटके आहेत ते बसले. आणि त्यावेळेला बाबासाहेब प्रगल्भ झालेले होते. त्यामुळं गुलामी अशी आहे की आपण स्वीकारली ती नित्याचीच आहे, वडील तसेच आहेत, आजूबाजूचे लोक तसेच, तर त्याचं फारसं वाटत नाही. यांना त्याच्याबद्दल जे क्षोभ व्हायचा, ती जी संवेदना होती, कारण हे इतकं शिक्षण घेतल्यामुळे तीव्र संवेदना होत्या त्यांच्या, त्यामुळे ते जागा राहायला मिळाली नाही. मग त्यांनी सोडलं बडोदा आणि पत्र दिलं की मी तुमचं कर्ज फेडायला तयार आहे, पण मला घर मिळत नाही, आजाजुजा भाव केला जातो, मला अस्पृश्य मानलं जातं. आणि बॅरिस्टरची पदवी तेवढी राहिली होती. आणि त्यावेळेला असं होतं की देशामध्ये जेवढे लीडर होते ते सगळे पहिल्यांदा बॅरिस्टर व्हायचे आणि मग लीडर व्हायचे. आणि बॅरिस्टर की लंडनमध्ये करावं लागायचे. तिथे सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा गांधी असतील, जिना असतील, सगळे बॅरिस्टर होते. तर हे शिक्षणाकरता तेवढं राहिलेलं ते परत गेले. तेव्हा राजे शाहू महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे त्यावेळेला आपलं भाग्य महाराष्ट्राचं की 2 मराठी राजे हे सुद्धा पुरोगामी विचाराचे होते, म्हणून बाबासाहेबांना मदत झाली, नाही तर हाल झाले असते. आणि मग त्यांनी खूप विद्वत्तेचं सगळं केलं. मुंबईला परत येऊन विल्सन कॉलेजमध्ये ते शिकवायला लागले. आणि त्यावेळेला बरो कमिशन आलं तर त्याच्यापुढे त्यांनी साक्ष दिली. तेव्हा त्यांचं नाव सगळ्या देशाला माहीत झालं की हा माणूस वेगळं काहीतरी आपली भूमिका मांडू इच्छिणार. आणि मग सगळ्यांना माहीत आहे महाडचं प्रकरण. महात्मा गांधींच्या पेक्षा बाबासाहेब 27 वर्षांनी लहान होते. पण महाडचं चवदार तळ म्हणजे काय होतं, त्यावेळेला आपल्याला इंग्रजांनी हप्त्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. म्हणून म्युन्सिपाल्टीमध्ये आपण आपले नियम कायदे करू शकत होतो. आणि काही कायदे असेंब्लीमध्ये व्हायचे. केंद्र सरकार मात्र ब्रिटिशांचं असायचं. त्यांना सल्लागार मंडळ आपल्या लोकांचं आवश्यक आहे, पण ते मंत्रिमंडळ नव्हतं. आणि विधिमंडळामध्ये ठराव जरी झाले तरी ते कायद्यात रूपांतर करायचं का नाही हे गव्हर्नर ठरवायचे. म्हणजे त्यांना नकार अधिकार होता की नको हा कायदा असं व्हायचं. तर त्यावेळेला एक कायदा पास झाला होता की जे जे सार्वजनिक आहे ते सर्व भारतीयांना खुलं आहे, तिथे अस्पृश्यतेकरता कोणी नाकारू शकणार नाही. आणि मग महाडला सुर्बानाना टिपणीस नावाचे नगराध्यक्ष होते. त्यांनी ही बातमी सांगितली की तळं आमचं आहे, महाडच्या म्युन्सिपाल्टीचं, आणि त्यामुळे इथं कोणी पाणी भरू शकतं. पण परंपरेचा धाक एवढा असतो का असं कोणी भरत नव्हतं. आणि ते खाजगी आहे असं काही लोकांचा दावा नंतर झाला, पण ते होतं सार्वजनिक. आणि म्हणून ते सर्वांना खुलं पाहिजे याची केस म्हणून वकील म्हणून बाबासाहेबांनी घेतली. आणि ते तिथं महाडला यायचे मुंबईत. आणि मग त्यावेळेला मीटिंग वगैरे व्हायच्या. आता दुसरं एक बघा की एखादा समाज मानव समूह वर येतो, त्याची काही परंपरा असतात. तर महार रेजिमेंट काढल्यामुळे आत्मसन्मान ह्या समूहाचा जागृत होता, कारण हे लोक मिलिटरीतून यायचे. आणि त्या महाडच्या भोवती अनेक सुभेदार, मेजर म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर, बरेचसे रिटायर्ड लोक होते, ते सगळे आले होते. आणि तिथे तो पाणी पिण्याचा कार्यक्रम झाला. आणि त्याच्यात सुर्बानाना टिपणीस म्हणजे सवर्णांपैकीचे लोकांचा काही लोकांचा त्यांना पाठिंबा होता. एक मुंबईचे सहस्रबुद्धे म्हणून होते,
आणि तिथं लोक पाणी प्यायले आणि मग आली त्याची रिॲक्शन. आणि मग त्यांच्या जेवत असताना काही ब्राह्मण गुंडांनी येऊन त्यांना लाठ्या काठ्यानं मारून त्यांच्या जेवणामध्ये माती कालवणं वगैरे असे प्रकार केले. आणि त्या सहस्रबुद्धेंच्या आग्रहाखातर, म्हणजे ते ब्राह्मण होते पण अत्यंत पुरोगामी होते, बाबासाहेबांनी मनुस्मृती पण मांडला जाईल. एक हिंदुस्थानातला एक टर्निंग पॉईंट आहे. जसा बाबरी मस्जिद पाडणं हा एक टर्निंग पॉईंट आहे, तेव्हा मनुस्मृती जाणं म्हणजे जे आपला भूतकाळ आहे, ज्याच्यात विषमता आहे, भेदभाव आहे, अस्पृश्यता आहे, क्रूर प्रथा आहेत, कुप्रथा आहेत, या सगळ्यापासून आपल्याला काडीमोड घ्यायचा आहे आणि आपल्याला नवा भारत बनवायचा आहे. तर नवा भारत बनवायचा असेल तर मनुस्मृती मानून चालणार नाही, जी वैदिक परंपरेतून आलेली आहे आणि फार जुनी आहे. तर ती जाण्याचं, पण त्याच्यामध्ये सहस्रबुद्धेने असं कुंड वगैरे तयार करून सगळं आधी तयारी करून ठेवली होती. बाबासाहेबांना फक्त जसं एखाद्या कार्यक्रमात एवढी समय पेटवा सांगतात तसं मनुस्मृती जायला सांगितलं. म्हणून बाबासाहेबांच्या मनावर एक परिणाम असा झाला की सर्व जाती जमातीचे पुरोगामी लोकांनी एकत्र केलं पाहिजे परिवर्तनाचं काम. ह्या महाडच्या सत्याग्रहात त्यांचं नाव झाल्यावर केशवराव जयदे, त्यावेळेला महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळ फार जोरात होती. ब्राह्मणेतर चळवळीचे 100-200 खप असलेले असे 150-200 वर्तमानपत्र होते आणि भटशाही, शेटजीशाही, शेटजी भटजी असं भयंकर महाराष्ट्रामध्ये विचारमंथन चालू होतं जोरदार. आणि काँग्रेस नव्हती वाढत, कारण हे लोक काँग्रेसमध्ये नव्हते, त्यांचे नेते होते केशवराव जयदे. तर हे सगळे लोक भेटले बाबासाहेबांना आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांमधले ब्राह्मण काढून टाका, मग आम्ही ब्राह्मणेतरांतर्फे तुम्हाला पाठिंबा देतो. म्हणजे महार समाज, त्यावेळेला ते काही बौद्ध धर्माचा विषय नव्हता, आणि मराठा असे एकत्र येऊ आपण असं त्यांनी सांगितलं, मराठा किंवा ब्राह्मणेतर. तर बाबासाहेबांची वैचारिक स्पष्टता एवढी होती की त्यांनी स्पष्ट नकार दिला त्याला. तुमची अट मला मान्य नाही, ब्राह्मणांमध्ये पुरोगामी असू शकतात, कुठल्याही जातीमध्ये असतात, आणि शेवटी जात नष्टच केली पाहिजे, त्यामुळं जात पाहून मी संघटन करणार नाही. तर असा तो एक महाडच्या चौदार तळ्याचा जो सत्याग्रह म्हणला जातो, आणि ते आज तीर्थक्षेत्र म्हणून पुरोगामी चळवळीचं आहे, सगळेजण भेट देतात तिथे. आणि त्याच्यामध्ये गावातले काही लोक पुरोगामी, म्हणजे सुरवानाना टिपणे ज्यांच्याकडे बाबासाहेब उतरायचे आणि तेच त्यांचं ऑफिस होतं. तर हे सगळं झाल्यानंतर पुढे एका बाजूला काँग्रेस चळवळ होती आणि महात्मा गांधी म्हणजे असे भयंकर उंचीचे नेते होते, सर्वजण त्यांना मानत होते. ते का झालं तर आधीची काँग्रेस जी होती ती बॅरिस्टर लोकांचा भरपूर पैसे कमवायचे कोर्टात, आणि फावल्या वेळामध्ये जसं एखादा छंद असतो, एखादा क्लबमध्ये जातो, कोणी काही फिरायला जातात, कोणी हास्य क्लब काढतात, असं ते एक फावल्या वेळात करायचा भाग म्हणून ते काँग्रेसचं राजकारण करायचं. आणि गांधी हे 15 साली आले हिंदुस्थानात, तर ते पूर्ण वेळ कार्य करते. आणि चंपारणचा सत्याग्रह त्यांनी यशस्वी केलेला 1 वर्ष राहून तिथे. त्यामुळे लोकमान्य टिळक हे सर्व होते, आणि त्यांचं निधन झालं 1920 साली, की त्यानंतर महात्मा गांधी तिथे म्हणजे अगदी स्मूथली, ज्याला आपण सत्तांतरण म्हणतात, काँग्रेसच्या अंतर्गत सत्तांतरण झालं. आणि मग महात्मा गांधींनी काँग्रेसची चळवळ बहुजनांपर्यंत, खालच्या तळापर्यंत अशी नेली. म्हणजे पुणे करार वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे समजून घेणं आवश्यक. आणि मग बाबासाहेबांच्या चळवळीला एक प्रकारचा सवर्णांच्याकडनं प्रतिसाद मिळायला लागला, कारण महात्मा गांधी तोपर्यंत याला आले होते निर्णयाला की जोपर्यंत अस्पृश्यता निर्मूलन होत नाही तोपर्यंत इंग्रजांना स्वातंत्र्य मागण्याचा आपल्याला नैतिक हक्कच नाही. तुम्ही तुमच्याच लोकांना गुलाम करता, इतकं वाईट वागवता,
आणि तुम्ही कशाला स्वातंत्र्य पाहिजे, म्हणजे आणखीन लोक गुलाम करायला, आणखीन अन्याय करायला? ह्या प्रश्नाचं मी उत्तर काय देऊ? म्हणून आधी अस्पृश्यता निर्मूलन आणि स्वातंत्र्य लढा हे एकच आहे असं गांधींनी मांडणी केली होती. आणि गोलमेज परिषद त्याच्या वेळी जेव्हा झाली तेव्हा काँग्रेस पक्षानं फक्त गांधींना एकट्याला पाठवलं होतं. 31 सालची गोष्ट. त्यावेळेला बाबासाहेब होते, जिना होते, राजे लोकांचे प्रतिनिधी होते, पारशांचे प्रतिनिधी होते, अँग्लो इंडियनचे होते. आणि इंग्रजांचं तर फार सभ्यपणाचा पण असा कुटील नीती राजकारणाची होती त्यांची. फार सभ्य आणि सुसंस्कृतपणे ब्रिटिश लोक करायचे राजनीती. तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण असं म्हणायचा, तुम्ही गेल्यावर आमचं काय? राजे म्हणायचे की तुम्ही आम्हाला हरवलं, तेव्हा 601 राजे होते, पण आता तुम्हीच जात आहेत, आम्हाला ज्यांनी पराभूत केलं आणि तुमचं राज्य आम्ही मान्य केलं, पण तुम्ही देश सोडून जात आहेत, तर आमचं काय? ते इंग्रज म्हणायचे मग तुम्ही पूर्वीसारखे, म्हणजे परत भारताचे तुकडे झाले असते 600. जिना म्हणायचे की आधी मुस्लिमांचा अल्पसंख्याचा प्रश्न सोडा आणि तोपर्यंत तुम्ही जाऊ नका. आणि बाबासाहेब ते म्हणाले की तुम्ही कोणाच्या हातात देणार देश? तो जर काँग्रेसच्या हातात दिला तर काँग्रेसचे नेते सवर्ण आहेत, मग आम्हा दलितांचं काय? असा प्रश्न केला. म्हणजे इंग्रजांना तुम्ही थांबा असा इनडायरेक्टली संदेश सगळ्यांनी देणं होतं. आणि मग एकटे गांधी होते. आणि जेव्हा बाबासाहेबांनी गांधींचं नाव घेऊन सांगितलं हे सवर्णांचे नेते, म्हणजे त्यांनी त्यांना काँग्रेसचे नेते नाही म्हटलं, सवर्णाचे नेते, आणि हे तर आम्हाला पाणी भरू देत नाही वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता नाव घेतलं तर हा जो लोकशाहीतला एक नियम आहे, चर्चेत जो नाव घेतलं तर तो माणूस त्याला उत्तर द्यायला आणि त्याचं ऐकायला बाकीचे बांधील असतात. म्हणून मग तो जो कोणी इंग्रज अध्यक्ष असेल त्यांनी सांगितलं की बॅरिस्टर गांधी तुम्ही उत्तर द्या. तर गांधी उभे राहिले आणि ते म्हणाले आता B.R. आंबेडकर यांनी जे जे सांगितलं ते पूर्ण सत्य आहे, आणि खाली बसले. त्यांनी त्याचा प्रतिवाद नाही केला की हे म्हणतात ते खोटे वगैरे. आणि इथे ती स्पार्क झाली की सवर्णांच्या मध्ये गिल्टी कॉन्शियस करून हे मानवतेला काळिमा लावणार आहे, म्हणून हे सोडून द्या. आणि तिकडून अस्पृश्यांचं मानवी हक्काची चळवळ म्हणून बाबासाहेब असं भारताच्या राजकारणामध्ये हे दोघे जण एकत्र आले. काहींना असं ते कळत नाही म्हणून ते म्हणतं की दोघांपैकी एकच मोठा होता. खरं असं आहे ते दोघं एकमेकाला पूरक होते. आणि गोलमेज परिषदेमध्ये झालं तिथं जर महात्मा गांधींनी वेगळं दिलं असं की इंग्रजांना तुम्ही आधी जा आम्ही आमचं बघू असं काहीतरी उत्तर तिरपांगड दिलं असतं तर अनर्थ झाला असतं. पण गांधीजी म्हणाल ते बरोबर असं म्हणून खाली बसले. तेव्हा त्याचा बाबासाहेबांवर परिणाम झालाच असणार. आणि मग पुणे करारामध्ये विषय काय होता, टिळकांच्या काळामध्ये त्यावेळेला थोडी थोडी लोकशाही देत होते. तर भारतामध्ये एकूण 2.5 कोटी मतदार होते आणि मतदार कोणाला होता यायचं ज्याची प्रॉपर्टी आहे किंवा जो शिक्षित आहे, त्यावेळेला काय मॅट्रिक वगैरे असेल ते, तर असे 2.5 कोटीच नोंदलेले होते. त्यावेळेला इंग्रजी मतदान होते. आणि एक तर गंमत आहे, माथेरानला इंग्रजांचे बंगले होते थंड हवेच्या ठिकाणी. तर तिथे जे यादी तयार करणं ते जातात कशाला तिथे, तर ते त्या नोकर, कारण इंग्रज सारखेच राहायचे असं नाही, उन्हाळ्यात येऊन राहायचे. तर जितकी कुत्री आहेत तेवढं त्या इंग्रजाला मतदान द्यायचे. ते याच्याकडे 10 कुत्री आहेत ते नोकर सांगायचं ना माळी तिथे. त्याच्यावर पुढं स्वातंत्र्य चळवळ झाली. भाई कोतवाल म्हणून त्यांनी बॉम्बे पुन्हा रस्ता रोखून धरला होता. ते नगराध्यक्ष झाले होते माथेरानचे. तर त्यावेळेला त्यांनी रस्ता रोखला आणि हे काढा म्हणून असं. तर अशा पद्धतीने ती खरी लोकशाही नव्हतीच, काहीतरी एक आपला मतदान नावाचा प्रकार सुरू झाला होता. म्हणजे लोकशाहीची ओळख, तोंड ओळख झाली होती. आणि तशा काळामध्ये मुसलमानांनी मुसलमान प्रतिनिधी निवडून द्यायचे असं यांनी जिना वाढले. आधी काँग्रेसच द्यायचे, म्हणजे जिनांची मुस्लिम लीग फार पॉवरफुल नव्हती त्यावेळेला. ते उभे राहिले मुस्लिम एरियात, तरी काँग्रेसचे मुस्लिमांनी त्यांचा पराभव केला. आणि असं समजायचं कारण नाही की सर्व मुस्लिमांना पाकिस्तान पाहिजे होतं.
हा जो वरचा वर्ग होता त्यांना आश्रम म्हणतात त्यांच्यामध्ये, आणि मधला वर्ग तो अफजल, आणि त्याच्यापेक्षा खाली आहे तो पासमंदा. त्याने मोठमोठ्या मिटिंगा घेऊन जिनांचा विरोध केला होता की पाकिस्तान नको, आणि ते आपल्या मुलांना किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासात सांगितलं जात नाही. पण ते वातावरण असं होतं, आणि त्या वातावरणात दलिताला मतदान देतील असं त्या गोलमेज परिषदेत ठरलं की फार अन्याय करतात सवर्ण, हिंदू मुसलमानांचं काही जमत नाही. सावरकर म्हणतात की हिंदू मुसलमान दोन राष्ट्र आहे, म्हणून मुस्लिमांनी आपले प्रतिनिधी दलितांनी दलितांचे. आणि मग गांधींनी याला फार विरोध केला. हे जे जिनांचं मुस्लिमाला मतदान करतील ते आधीच झालं होतं. आणि आता देशामध्ये आपण वेगळं व्हायचं नाही, आपण इंग्रजांना काढायचं सगळे मिळून, आणि आपल्यावरचे अन्याय आपण बसून दूर करू, हे आपले प्रश्न आहेत. म्हणून गांधींनी सांगितलं की सेपरेट नाही, एकत्र राहून आपले अन्याय दूर करायचे. म्हणून याच्याकरता ज्या वेळेला गोलमेज परिषदेचं आउटकम म्हणून त्याला म्हणतात किंग्ज अवॉर्ड, म्हणजे राजाच्या नावाने, जसं राष्ट्रपतीचा आपल्याकडे शिक्का असतो तिकडं त्यांचा प्रत्येक कायद्याला राजाचा शिक्का असतो, म्हणून किंग्ज अवॉर्ड आला. आणि त्यात दलितांना दलितांच्या जागा असं दिलं आलं, आणि पार्लमेंट तयार करायचं चाललं होतं. तर त्या जागा काहीतरी 70च्या आसपास दिलेल्या होत्या. आणि गांधींनी आमरण उपोषण केलं की आता परत तुकडे, एक पाकिस्तानची मागणी चालूच होती, झालं नव्हतं, पण दलिस्तान हे वेगळं होईल. आणि मग भारत नावाचा एक नवं राष्ट्र आधुनिक, ज्याच्यामध्ये 600-700 राजे आहेत, पण तरी देखील इथे लोकांचं एकमेकांचं नातं बंधुता त्यांच्यात आहे, म्हणून एक राष्ट्र. आणि त्याचे प्रॉब्लेम अनेक आहेत, पण एक नवा मॉडर्न इंडिया आपण तयार करू असं म्हणणार, म्हणून हा जगातला सर्वात मोठा देश तयार झाला यांच्या मागणीमुळे. पुणे कराराचं महत्त्व आहे. पुणे करार जर झाला नसता तर भारतही एवढा मोठा देश म्हणून जगन्मान्य झाला नसता. पाकिस्तान आणखीन, पाकिस्तान गेलं तरी भारत मोठा आहे, सर्वात प्राचीन आहे, आणि आकारानं लोकसंख्येनं मोठा आहे. आकारानं थोडा कमी चीनपेक्षा, पण आता चीनपेक्षा लोकसंख्येनं मोठं आहे. आता पुणे कराराच्या वेळेला गांधीने आमरण उपोषण, बहुतेक गांधी जातील अशी त्याच्यामध्ये परिस्थिती, त्यांचं वय त्यावेळेला. सरदार वल्लभभाई पटेल त्याच वेळेला दुसऱ्या कारणाने ते तुरुंगात होते. महादेवभाई देसाई होते एरोड्याला. तर यांनी खूप विरोध केला पटेलांनी की तुम्ही असं एकट्याच्या जीवावरच करता, तुम्ही करू नये, आपण काय बागून हे करू, वाटाघाटी करू, बोलू, पण तुम्ही स्वतःचा जीव का पणाला लावता. आणि विरोध केला, पण गांधींची सेवा केली. आणि नंतर गांधींना जेव्हा उपोषण सोडताना काय रस देण्यात आला, तो नंतर पटेल देण्यात आला. पटेलांना काय, तर पटेलांनी उपोषण केलं होतं. म्हणजे ती पिढी कशी होती पाय, एका बाजूला गांधींना तुम्ही वैयक्तिक उपोषण करू नका, पण एकदा निर्णय घेतला तर यांनी पण उपोषण केलं, ही त्याची गंमत आहे. आणि ते त्या काळात गांधींनी जे स्टेटमेंट केलं ते फार महत्त्वाचं आहे. ते कुठेही दलितांच्या विरोधीने सवर्णांच्या सत्सद विवेक बुद्धीला आवाहन केलं होतं. आणि त्यांनी असं म्हणलं होतं की मी माझा जीव सवर्णांच्याकडे ओलीस ठेवला आहे, मी मरावं का जगावं याचा निर्णय सवर्णांनी करायचा. ते अस्पृश्यता मानत असेल तर हा जो त्यांची मतं त्यांनी द्यायची ना, आपण आपले दोन जणू काही वेगवेगळे देश आहेत, तर मी मेलो तरी चालेल, पण वेगळं राहायचं नाही, एक देश आणि त्याच्यातून अस्पृश्यता काढायची, ही भूमिका होती. कोणाला वाटलं नव्हतं ही मान्य होईल, पण त्यावेळीची वर्तवणूक काढली. तर ते 5 दिवस असं आहे की अस्पृश्यता निर्माणाची एवढी घट्ट रूढी होती की नुसतं मंदिरात कोणी जायचं म्हणलं तर डोकेच फोडले जायचे. कारण परंपरेचं एक सामर्थ्य असतं, जे घडलं नाही ते तू कोण घडवणार. आज आमचे बापजादे 7 पिढ्या ते चाललेले असं पाणी भरलं द्यायचं नाही. तर गांधींनी सांगितलं माझा जीव ओलीस ठेवला आहे, म्हणजे सवर्ण शहाणे झाले तरच मी जगण्याची शक्यता आहे. आणि वेळ किती आहे, वेळ अगदी कमी दिलेला आहे, त्या वेळातच ते शहाणे झाले पाहिजेत, कारण गांधीची तब्येत बिघडत होती.
आणि ते जे 5 दिवस आहेत ते सुवर्णाक्षराने लिहून ठेवावं असा इतिहास आहे. रोज हजारो मंदिरं उघडी व्हायची आणि त्यावेळेला लोक सामान्य म्हणायचे, सामान्य हिंदू, गांधी बाबाचा जीव धोक्यात आहे म्हणून आमचं मंदिर खुलं केलं अस्पृश्यांना, तमकं झालं. अशी हजारो मंदिरं खुली झाली, हजारो पाणवठे खुले झाले. आणि हॉटेलमध्ये काल परवाचा जो तो अस्पृश्यांकरता बाहेर कोनाडा आणि त्या कोनाडात एक कान नसलेला असा एक कप ठेवलेला, तो त्यांनी घ्यायचा, त्यांनी त्याचा विसळायचा आणि याने वरून चहा ओतायचा. अशी जे हॉटेल होते ते धुंडाळायला लागले अस्पृश्य ग्राहकांना. आणि या कांबळे कांबळे या, आमच्याकडे या, हा चहा प्या. तर म्हणजे मालक का आत नेऊन मारतं का काय? नाही 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 बाबा, गांधी बाबाचा जीव तिकडं ओलीस आहे आणि आम्हाला शहाणं व्हायलाच पाहिजे. आमचंही चूक झालं, तुम्ही या. म्हणजे इतकं परंपरेचं गाठीसारखं डोक्यात बसलेलं, ती गाठ अशी सैल होत गेली. आणि त्यामुळं बाबासाहेब बदललेच होते. आधीचं जे काय त्यांचे वक्तव्य असतील ते असं होतं की एकच नेता देशाचा मोठा असणं हे लोकशाहीला घातक आहे वगैरे, असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि एक प्रसंग झाला होता, बाबासाहेब त्यांना भेटायला गेले, पण बाबासाहेब गोरे असल्यामुळे तेच ते बाबासाहेब आंबेडकर असं त्यांचं चटकन लक्षात नव्हतं आलं गांधीच्या, असं दरबारात. तर तो त्याने फार अहंकाराला म्हणजे ठेस लागली असं बाबासाहेबांनी घेतलं होतं. म्हणून जर काही वक्तव्य होती, पण याच्यामध्ये त्यांना गांधी समजला होता. म्हणून त्यांनी मरताना सांगितलंच, मला एक मोठा सगळ्यात मला जवळचा आधार होता तो महात्मा गांधीचा. आणि महाडला जो सगळा प्रकार झाला तिथे फोटो त्या मंडपामध्ये फक्त गांधींचा होता. ही आधीची घटना आहे, म्हणजे गांधींना मानत होतेच. पण मी एवढा शिकलो. आता कसं असतं, दलितांनी शिकणं इतकं आणि एखाद्या ब्राह्मणाने शिकण्याच्यात खूप फरक आहे. खूप कष्टाने ते झाले होते आणि त्यांना वाटायचं की मी इतक्या कष्टाने झालो आणि मला मान्यता नाही मिळत, आणि ती गांधींच्यामुळे असं. कारण गांधी सर्वस्व, आम्हाला स्वातंत्र्यापेक्षा आमच्या अस्पृश्यतेचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, आत्मसन्मानाचा. आणि ते म्हणायचे, गांधीजी मला देशच नाही, तुम्हाला देश तरी आहे. कुठे आम्हाला, ज्या देशात पाणी भरू देत नाही, ज्या देशामध्ये इतकं वाईट शिवत नाहीत आम्हाला, तो माझा देश कसा असेल. म्हणून स्वातंत्र्य लढ्यापासून जरा फटकून वागायचे. पण हे खरं नव्हतं, कारण बाबासाहेब विद्वान होते, त्यांना सगळं जगात काय चाललं आहे, गांधी काय कळत होतं. पण विशेषतः पुणेकरांच्या आधी त्यांना हे जास्त जाणवलं. म्हणून त्यांना हृदयनाथ कुंजरू वगैरे बाकीचे लोक भेटायला गेले. अहो गांधीचे सारखे लोक, त्यावेळेला मोटार वगैरे कमी होते, एखाद दुसरी मोटार असे, सारखं मुंबई पुणे चक्रात आल्या होत्या लोकांचे. गांधींशी बोलायचे, परत बाबासाहेबांशी बोलायचे, परत गांधींशी बोलायचे. म्हणजे बाबासाहेबांनी हे सोडून द्यावं. दुसरं, त्या किंग अवॉर्डमध्ये असं होतं की जर याच्यात बदल पाहिजे असेल तर भारतातल्या सर्व गटनेत्यांनी, विविध समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन युनॅनिमसली, म्हणजे सर्वांनी म्हणून एकजुटीनं ते दुरुस्ती करायला सांगितलं पाहिजे. म्हणजे आता जर त्यांनी ज्या दिलेल्या 70 सीट आहेत की दलितांना मत देणार, त्याच्यात बदल असेल तर बाबासाहेबांची सही आवश्यक होती. सगळ्यांच्या सही आवश्यक होती. तर बाकीच्यांनी मग बाबासाहेबांना आग्रह करून आणले. आणि जेव्हा ते दोघं भेटले तेव्हा वादही झाला नाही, भांडणही झालं नाही. अगदी काही मिनिटात तो प्रश्न झाला. दोघे हसत हसत तो संपला. आता आपल्याला विशेषतः मायावती किंवा BSP किंवा हे कांशीराम तेव्हापासून सुरू झालं की पुणेकरांनी दलितांचं नुकसान झालं. पण मग बाबासाहेबांना दलितांचं हित कळत नव्हतं का? बाबासाहेब तिथं आले तर गांधीजी आवाज खूप खोल गेलेला होता. ते ज्या झाडाखाली त्यांची चर्चा झाली पारावर, ते एरोडा जेलमध्ये आजही दिसतं. ते पिंपळाचं झाड आहे, अतिशय टवटवीत असतं आणि आपण जाऊन पाहू शकतो, परवानगी मिळते जेलमध्ये तिथपर्यंत. आणि मग पुढे जेलचं सुरू होतं, कैदी वगैरे. तर ते झाड आहे तिथे. ते अगदी क्षीण आवाजात म्हणाले, बिहार म्हणायचे ते, हे बघ तू जन्मानं दलित आहेस आणि मी ऑनररी दलित आहे. आणि गांधीचं एक फेमस स्टेटमेंट होतं,
पुनर्जन्म असेल तर मी पुढचा जन्म दलितांमध्ये येईल. पण आत्ता मी ऑनररी आहे, मी स्वतःला दलित समजूनच वागतो आहे. आणि ह्या कार्याला वाहून घेण्याकरता त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यांनी मला सल्ला विचारावा, पण दैनंदिन काँग्रेसचा कारभार बघणार नाही, फक्त या कामाला वाहून घेतलं होतं अस्पृश्य निर्मूलनाचं. आणि बाबा रे, ह्या प्रश्न चिघळला तर फार हे होईल आणि माझे भाऊ मारले जातील. गांधी काय म्हणाले बिहारला, खेड्यापाड्यामध्ये रक्तपात होईल असं मागू नको, ही कमाल मर्यादा. तर बाबासाहेब म्हणाले बरं ठीक आहे, मला बादशानं इंग्लंडच्या 70 जागेला तुम्ही किती देणार, व्यवहार बोला. आपण म्हणतो ना आता युती झाली पण सीट शेअरिंग झालं पाहिजे, ते सांगा ना. तर ते म्हणाले जितकं इंग्लंडच्या बादशाने दिलं त्याच्या दुप्पट. आज या 144 जागा आहेत पार्लमेंटमध्ये राखीव जागा, ते म्हणजे राखीव जागा मागा, पण मतदान सर्वांनी मिळून सर्वांना करायचं असं ठेवा, मतदान जातवार नको ठेवा. आणि त्या म्हणजे हे जे वाटते की आपल्या लोकांना मतं देणारच नाही, दलितांना सवर्ण देणार नाहीत मतं, आणि मग आपलं कोणी पार्लमेंटमध्ये असणार नाही, तर दुप्पट घ्या आणि संपलं, झालं पुणेकर. आणि त्यामुळे जे पुढं जे वळण झालं, पुढं बाबासाहेबांचं आणि त्या दोघांचं पाहिलं तर मी एकदम उडी मारून सांगतो, पहिलं मंत्रिमंडळ इंग्रजांनी अट घातली की सत्तांतरण करताना तुमच्या देशात 2 पार्ट्या आहेत, मुस्लिम लीग आणि काँग्रेस, तर दोघांचं एकत्र मंत्रिमंडळ. तर तो एक प्रयोग झाला, तो फेल झाला. मुस्लिम लीग ते गव्हर्नमेंट चालणारच नाही असं पाहिजे. जिनांना घाई झालेली, कारण एक मुस्लिम मुख्यमंत्री पंजाबचा होता आणि तो म्हणायचा फाळणी फालतू आहे, फाळणी करणं चूक आहे, तर माझ्या मंत्रिमंडळात शीख आहेत, हिंदू आहेत, आमचं चांगलं चाललं आहे, हा जिना काही सांगतो. आणि जिनाचं हिंदू महासभेचं मंत्रिमंडळ सिंधमध्ये होतं, राज्य मंत्रिमंडळ. बघा हे हिंदुत्ववादी वगैरे म्हणवतात फार आहे, पण हिंदू महासभा आणि लीगचं मंत्रिमंडळ होतं त्यावेळेला. आणि इंग्रजांना फाळणी पाहिजे होती, त्याचं वेगळं कारण होतं, त्यांना रशियाच्या जवळ हेरगिरी करायला म्हणून भूमी पाहिजे होती, ते भारत काही देणं शक्य नव्हतं. तर पाकिस्तानी त्यांच्या मांडीवर बसलेलं मूल आणि तिथे त्यांच्या मालकीच्या जागा आहेत आजसुद्धा. तर असं ते पाकिस्तान त्यांना द्यायचं होतं, जिनाला ते घ्यायचं होतं. सर्व मुसलमान नको होतं, पण मुसलमानला वरच्या स्तराला ते हवं होतं, म्हणून फक्त नवाब वगैरे तिकडे गेले, वरचे आश्रफ ज्याला म्हणतात. म्हणजे आपल्याकडे हिंदूमध्ये जसे सवर्ण आहेत तसे त्यांच्यातले सवर्ण तिकडे गेले. मग नाहीतर सगळा मुस्लिम समाज गेला असता ना तिकडे, तो कुठे गेला पाकिस्तानला. आणि त्यावेळेला भारत हा जगातला मुस्लिम लोकसंख्येचा सर्वात मोठा देश होता. आता इंडोनेशिया आणि आपण 2 आहेत, म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशहून मुस्लिम कमी झाल्यावर संख्या, तरी भारत आज 2 नंबरचा आहे जगात. म्हणून भारताचं फार महत्त्व आहे हिंदू मुस्लिम प्रश्न. आणि गांधींचं हिंदू मुस्लिम ऐक्य होतं. इकडं अस्पृश्य निर्मूलन हे त्यांचं तर खास राष्ट्रवादाचेच भाग होते. तर तिथे ते पटत नाही म्हणल्यावर मग ब्रिटिश म्हणाले तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ करा. मग नेहरू आपले पहिले हंगामी मंत्रिमंडळाचे पंतप्रधान झाले आणि गांधींना ते कॅबिनेटची नावं घेऊन आली यादी. त्यावेळेला बापूजी म्हणजे गांधीजी शेळीचं दूध काढत होते, हात ओले होते, म्हणून पाठ अशी, आणि नेहरूला म्हणले वाचून दाखव. आणि 4-5 नावं झाल्याबरोबर म्हणले याच्यात बिहारचं नाव नाही, आणि उभे राहिले आणि ओल्या हाताने ती यादी घेतली फेकून दिली. बिहार पाहिजे मंत्रिमंडळ. तर त्यांनी हातात पेन होता त्यांच्या, तो असा कपाळाला लावला. बापूजी तुम्ही कमाल करतात, अहो हे काँग्रेसचं मंत्रिमंडळ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमध्ये नाहीत, कसं काय घेणार मी. ते म्हणाले मग आणा त्यांना काँग्रेसमध्ये. अहो ते येत नाहीत, मग त्यांची इच्छा नसताना त्यांना निवडून आणा. म्हणून त्यांना बिनविरोध निवडालं. काँग्रेसच्या मुंबईच्या त्यावेळेच्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या सभासदाला राजीनामा द्यायला लावला. हे आठवड्यात झालं.
गांधींच्या इच्छेप्रमाणे सरदार पटेलांनी सांगितलं, त्यांनी राजीनामा दिला. थोडं त्यालाही रुसला असेल तो, आणि रिकाम्या झालेल्या जागी त्यांना उभं करून कोणाचाही अर्ज घेतला नाही. म्हणून बाबासाहेब कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये, म्हणजेच सुरुवातीची मिनी लोकसभा, त्याच्यात गेले आणि त्यांना लॉ मिनिस्टर करा. त्यावेळेला जगामध्ये कॉन्स्टिट्यूशन करणारे एक्सपर्ट, तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. अनेक देशाचे पैसे घेऊन करायचे. जसे आपण म्हणतो ना, आमके वकील फार मोठे, त्यांची फी फार. तर गांधीजींनी सांगितलं नाही, बिहारच करणार. त्यांना त्यांचं सगळं समजलंय आंबेडकरांना, आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल, असं खात्री होती. म्हणून बाबासाहेबांनी जी मेहनत घेऊन आपल्या घटना केली, ती जगातली उत्तम घटना सांगितली जाते. अमेरिकेमध्ये चळवळी झाल्या निगरोंच्या, की गौरवर्णीयांच्या शाळेला तुम्ही ग्रँट देता, निगरोंच्याला देत नाही. तर अमेरिकेने निगरोंच्या याला ग्रँट द्यायला सुरुवात केली, पण सांगितलं इक्वल बट सेपरेट. तुम्हाला जो न्याय तोच यांना न्याय, पण सेपरेट राहायचं, एकत्र नाही. आणि म्हणून इक्वल बट सेपरेट असं होतं. आणि आपल्याकडे सेपरेट नाहीच, हे घटनेत झालं. म्हणून आपल्या घटनेतलं कलम आपल्या घटना लागू झाल्यानंतर 4 वर्षाने अमेरिकेने घेतलेलं आहे. आणि साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेत जिथं गांधींनी चळवळ केली होती, तर नेल्सन मंडेलाच्या पुढे असा प्रश्न आला की गौरवर्णे 400 वर्षापासून होते, तर त्यांना हाकलून द्यायचं का? ते तर घाबरलेच होते. सत्तांतर झालं, आधी त्यांची सत्ता होती, खूप जुलूम केला होता. पण त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही जाऊ नका, तुम्ही तरी आता मूळ देशापासून तुटलेला आहात, आपण इथंच राहता, हाच तुमचा देश, तुमच्या पण इतक्या पिढ्या गेल्या. तर मग आपल्याला संविधान कसं पाहिजे? तर भारताचं संविधान संपूर्ण तसंच्या तसं घेतलेलं आहे. म्हणून गांधीजी राष्ट्रपिता म्हटलं तसं संविधानाच्या दृष्टीने तर 2 देशाचे, भारताचे आहेत आणि तिथले आहेत. आणि तुम्ही संविधानात पाहिलं तर तुम्हाला ठाई ठाई गांधी दिसतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या मूलभूत विचारात काही फरक नाही. कारण पुणे कराराच्या वेळेला बाबासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, बापूजी तुम्ही प्रौढ मतदान मागता का प्रॉपर्टीवर आधारित मतदान मागता, जे ब्रिटिशाने दिलं? तर ते म्हणले अर्थातच प्रौढ मतदान, म्हणजे वय त्याचं 18 झालं की त्याला मत मिळणं. त्यावेळेला 21 होतं, 21 झालं की मिळणार. मग म्हणाले मग प्रश्नच नाही सेपरेट याचा, असं बाबासाहेब म्हणाले. तर दोघांच्या विचारात खूप साधर्म्य होतं. एक सवर्णात जन्माला म्हणजे एक त्या गल्लीहून आला, एक दलितात जन्माला म्हणून ह्या गल्लीहून आला. मधला प्रवास वेगळा होता, पण ते जेव्हा भेटले तेव्हा चौक एक होता आणि पुढचा रस्ता एक होता. असे बाबासाहेब आंबेडकरांचं. फक्त आता जाताना शेवटचं मी एवढं सांगतो, हेच संविधान आज धोक्यात आहे. ज्यांच्यामुळे अस्पृश्यता आली ती जी वैदिक परंपरा आणि त्याच्यामधला जो ब्राह्मण्यवाद, मी ब्राह्मण माणसं वगैरे यांच्याबद्दल बोलत नाही, पण ती जी थिअरी आहे ब्रॅह्मनिझम, म्हणजे तू माझ्या खालचा, तुझ्या खालचा आणखीन कोण, ही जी माणसाची विभागणी करणं. आणि तू प्रश्न नाही विचारायचा, कारण तू मागच्या जन्मेच्या पापपुण्यामुळे तुला हा जन्म मिळाला आहे, म्हणून कुरकुरच करायची नाही, बंड करणं तर सोडूनच दे, हे स्वीकारायचंच विषमता. तर ही विषमतेवरची सगळं झुगारून हे संविधान झालं. इथं स्त्री पुरुषांना समानता दिली, म्हणजे मनुस्मृती जाळलेलीच आहे आपण, कारण मनुस्मृती स्त्रियांविषयी फार वाईट लिहिलं आहे. तर ह्या सगळ्याचं पुन्हा परत पूर्वीचं आणण्याकरता आजचं संविधान धोक्यात आहे. एका पक्षाला असं वाटतं की हिंदू राष्ट्र करावं आणि सगळं पूर्वीचं आणावं, आणि त्यासाठी ही घटना अडचणीची आहे. म्हणून ते म्हणतात आम्हाला इस बार 400 पार, कारण ते एवढं मिळालं तरच बदल करता येईल घटनेत, आणि निम्मी राज्य मिळाली पाहिजेत, आणि भरपूर तिथं बहुमत पाहिजे. आणि म्हणून ज्यांना भारत पाहिजे अखंड, पण जुनी विषमता, भेदाभेद, अस्पृश्यता ह्या गोष्टी नको आहेत, त्यांनी संविधान वाचवण्याकरता मतदान केलं पाहिजे. कोणत्या पक्षाचा कोणाला पाठिंबा आहे हा विषय इतका दुय्यम आहे. असाच विषय आणीबाणीच्या वेळेला झाला होता. आणीबाणीच्या वेळेला बाकी
पक्ष अत्यंत वीक होते, कारण 19 महिने जेलमध्येच होते सगळे. पण बाईचं एक मोठेपण होतं इंदिराबाईंचं, की सोडलं आणि मग लगेच इलेक्शन घेतलं. आता हे इलेक्शन डिक्लेअर करून लोकांना तुरुंगात टाकताय. त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांना सोडलं देशामधून, जेलमधून, आणि मग इलेक्शन घेतलं. तर आताच्या फेअर इलेक्शन म्हणून आता ह्या वेळेला जनतेने भाग घेतला पाहिजे. पक्ष वीकच आहेत, कुठल्याही पक्षाबद्दल फार कौतुक करायचं गरज नाही, आणि त्यांची एकट्याची शक्ती नाही एवढ्या महाशक्तीबरोबर लढायची. म्हणून यावेळेला जनशक्तीनं संविधान बचाव, जे जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त असतील किंवा त्यांचे विचार मान्य करणारे अनुयायी असतील, त्या सर्वांनी ही इलेक्शन अत्यंत वळण देणारी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यात हिस्सा घेतला पाहिजे आणि लोकांना हे पटवून दिलं पाहिजे की या वेळेला मतदान कोणाला करावं. ज्या जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचे चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावर होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र, गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलंय. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची,
तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे, खूप गट्स असणारा मुलगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.